पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बास झाला आता, किती राबशील? मी चिरते, दे इकडं. मला कस तरी वाटायला लागलंय. अगं नाही, मी करतो. आणि अजिबात कस तरी वाटून घ्यायचं नाही. आणि आजच्या दिवशी तर नाहीच नाही. हे काय चाललंय सगळं? आणि आया ह्यांना का कामाला लावलेस? नाही, राधाकन नाही लावलं कामाला, मीच करायलोय. आणि आता मला मजा यायला. तुम्ही काय असं कोणाची ना कोणाची मदत करतच असताय काय? त्या दिवशी मला परीक्षेला सोडलं. बाय द वे, त्या दिवशी गडबडीत राहून गेलं, पण थँक्यू सो मच. वेलकम. आणि ही पण मदतच समज. माय प्लेजर. बट नॉट माय प्लेजर. आता उठा तुम्ही, मी चिरते. नाही नाही, मला आता जमायला लागले. आणि तसं पण उगाच माझं क्रेडिट कशाला तुला देऊ? त्यापेक्षा तू एक काम कर, चहा करशील का? चालेल? ओके. मुन्ने, 2 कप वाढव ग. राधा का एवढा बारीक बस का? होय, बराबर. हा. तायडी ते उचल ग आता. होय. रक्त थांबलं. नाही थांबलं, अजून येतंय थोडं थोडं. हळद लावल्या, लवंगी मिरची नाही. जी कामं आपल्याला जमत नाहीत त्या भानगडीत कशाला पडायचं? आसमे, अगं तू आपल्याला एवढी मदत करायलाय, तू असं बोलतेस होय त्याच्या संग? मला चक्कर आल्याली, येणं येऊन मदत केली. सारी म्हणा आधी त्याला. नाही नाही, काही गरज नाही. नाही नाही, अशी कशी गरज नाही. सॉरी हा. या तुम्ही बी या. नाही ते असं दारात उभं राहून कशाला बाराखडी म्हणालाय? इकडे येऊन म्हण की. हा हा, यांची वही द्यायला आलो होतो हो. त्या रिक्षात विसरल्या होत्या म्हणून. अरे देवा, है की. थँक्यू. वेलकम. सर, तुम्ही आज आला नाही जेवायला? नाही, ते कॉलेजमध्ये एक महत्वाचा सेमिनार होता, तिकडेच होतो म्हणून उशीर झाला. मुन्ने,
माझ्यासाठी मी ठेवलास वय पण नकोय मला पित्तासारखं झालंय ना. नकोय. मग सरसनी दे. सर तुम्ही घ्याचा. नाही नको. अहो घ्या की. आमच्या घरची माणसं फक्त दिसायलाच डेंजर आहेत पण काही करत नाहीत. चला मी निघतो. तू कुठं निघालास? तुझं जेवण झालंय का? होय झाले. माझ्या संग खोटं बोलायस? जेवणच जायचंय. नाही ही काय जेवायची वेळ आहे वय. किती वाजलेत? असू दे उपाशी राहू नको. 4 घास खाऊन जा आणि तू खाऊनच जाणार आहेस. बर पण तू काय काम करणार नशील तरच मी जेवणार. होय रे बाबा. अस्मे अगं बाकी सगळी तयारी झाली. ह्यानेच केली. तू आता फक्त चपात्या करायला घे. मी 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 निघतो. तुला काय वेगळं सांगायचं वय? थांब जेवायला. नाही नको मी जातो. जेवून जा म्हटलं ना. मी जेवण करायला घेते. चलास मी. चल. आय आज किती वेगळं आणि छान वाटतंय ना. बाहेरचं कोणतरी आपल्या घरी येऊन जेवायलात. बाहेरचं कोण नाही. दोघं बी घरचीच आहे. सुरू करा. हो. अरे थांब मी भरवते. घे. जेव सावकाश. तू बी सावकाश जेव र. आय तुझ्या लाडक्या लेकराला नाव विचारलंस का नाही अजून? तुला अजून ठसका कसा नाही लागला? अगं माझ्यासाठी तो तुमच्यागतच आहे. नावाची काय गरज आहे? घे. मम्मी अक्का काय झालं र? आवडलंय ना जेवण? आवडलं. जेव की. आय इतके लाड तर तू आमचे बी नाहीच करत की ग. भरो भरो तुझ्या लाडक्या लेकराला भरो. तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू जेव पोटभर. या लवंगी मिरचीकडे लक्ष द्यायचं नाही असं कसं होईल? अर्चना अगं तुझं लक्ष कुठं आहे? त्याची चपाती संपली बघ. वाढ. बाय. मोनू जा टाकाचं भांड घेऊन ये. हा सोम बोल. कोशिंबीर बी नाही वाढली की. लक्ष कुठं आहे तुमचं? आणते आणते. थांब मी आणते. तू वाढ त्याला.
पाठवते तुला. आईनं तुझं नाव लेकरा ठेवलं असलं तरी मी तुला ठसक्याच बोलणार आहे. हे लवंगी मिरची. लवंगी मिरची वाटून घातल्या का आमटीत? विसे घ्या झालं सर. थँक्यू. अगं तू का काम करतेस? खाण्या वेळ जात नाही म्हणून टाइमपास करते. आंटी आवडतंय मला हे काम. तू फक्त दुपारी सूप प्यायलीस. काही खायला करायला सांगू का? खातेस का काही? नाही नाही काही नको. मम्मी तू बाई जरा रेस्ट घे जाऊन. सदा ते नाही सगळं जा बाई, बरं नाही तुला, रेस्ट कर जा. मम्मी सावकाश. येते. तुम्हाला काही सांगायचंय का? मग कागदावर लिहून दाखव. मला कळलंय तुझ्या मनात काय चाललंय ते, पण ह्या जेवणाचे पैसे द्यायचे नाहीत बर का. पण खाना वाईट जेवला तर द्यायचं बरं का. ही साडी मी लवंगी मिरचीसाठी आणलेली, पण तिनं अजून माझी फ्रेंडशिप सुद्धा ऍक्सेप्ट केलेली नाही. आणि आज राधा संग एक नवं नातं जुळलंय. त्या नात्याची ओळख म्हणून मी साडी राधाक्काला देतो. अक्का, ही साडी माझ्याकडनं तुझ्यासाठी. राधाक्का, ही साडी माझ्याकडनं तुझ्यासाठी. अरे हे काय, ही साडी कशासाठी? ठेव ती साडी आत. अरे तू एवढं केलंयस माझ्यासाठी, मी नाही घेणार साडी. ठेव. नाही अक्का, घे. एवढा हक्काने जेवायला घातलंस, तेवढ्याच हक्काने ही साडी द्यायला घे की. अरे काय आशीर्वाद देऊ तुला लेकरा? पाहिजे तसली बायको मिळू दे, ह्यो आशीर्वाद दे. बरं बाबा, तुला पाहिजे तशी बायको मिळू दे. अरे ते मी साडी तर नाही आणली, पण मला सुद्धा हाच आशीर्वाद द्या. होय का? हा. बरं बाबा, तुला बी पाहिजे तशी बायको मिळू दे. थँक्यू.
मी येतो. मी पण निघतो. बर. दोघं बी चांगली पोर आहे. हा, चांगली आहेत हा, चांगली आहेत. ये बस. हाय का आता त्यासनी चांगलं म्हणलं तर तुला काय व्हायलंय? मला कुठं का व्हायलंय? शिंदे सरांच्या घराला जाऊन आलेलं सांगायचं म्हणलं. अगं त्यांच्या घरला कुलूप आहे, कुठे गेलेत कुणालाच काही माहित नाही. पण तुझं काय काम होतं त्यांच्याकडं? हक्काने पैशांची मदत मागू शकीन असे फक्त शिंदे सरच आहे. पण आज मी त्यांना त्यासाठी भेटायचंय, तुला नाही सांगू शकत ग. पप्पा कसे आहे तुम्ही? बघू हे काय काढलंय? तू का आला? दे 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 मला दे मला मला दे मला. तुमचंच आहे. तू नको घेऊ, तू नको घेऊ, अहो, तू नको घेऊ. नाही घेत नाही घेत. काय झालं? शांत व्हा. तो आलाय, तो आलाय, तो आलाय. निशी आहे आपला, निशी आहे. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. तो त्यांचा माणूस आहे, मला मारायला आलाय. मला का ऐका, शांत व्हा. तुम्हाला कोणी मारत नाही, शांत व्हा. तुला किती वेळा सांगितलं त्यांच्या समोर येत जाऊ नकोस म्हणून? सदा त्यांना घेऊन जा. त्यांचा माणूस. शांत व्हा, शांत व्हा. मला मारायला त्यांचा माणूस आहे तो. शांत व्हा. ऐकत जा ना बाबा जरा. कुठं होतास तू? हा, त्या पूर्वाला बरं नाही म्हणून तिच्या घरी जाऊन तिला इथं घेऊन ये सांगितलं, तर तिला आणि मला दोघींना बी न सांगता गायब झालास. अर्थ काय याचा? मम्मी मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण पूर्वासमोरच देईन. असं चल मग दे उत्तर. चल मग चल. ये आता बोल, दे उत्तर. कुठं होतास? का नाही गेलास पूर्वाकडं? मी संकटात सापडलेल्या एका बाईला मदत करत होतो म्हणून नाही जाऊ शकलो. मी बी आजारी होते निशांत, तुझी वाट बघत होते, पण तुला त्याचं काही नाही. कोण कुठल्या अनोळखी बाईच्या मदतीसाठी थांबलास, पण माझ्यासाठी नाही आला. मला नाही माहित तू मला फ्रेंड समजतो का नाही, पण अरे आजारी माणसासाठी जरा माणुसकी म्हणून तरी बरोबरच आहे. आणि ते बी आम्हाला न कळवता गेलास. माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम होता म्हणून मी एका माणसाच्या मोबाईलवरनं तायडीला मेसेज पण केलता. आणि जिच्यासाठी थांबलो ती तुझ्याच वयाची, तुझीच आठवण करून देणारी, आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध पडलेली. अशा अवस्थेत तिला एकटीला सोडून आलेलं तुला आवडलं असतं का? आणि आता पूर्वाचा विषय, तर माणुसकी खऱ्या आजारी माणसासाठी असते. निशांत, मम्मी तुझा राग समजू शकतोय मी. पूर्व आजारी आहे तरी मी असं कसं बोलू शकतोय, असं वाटू शकतंय तुला. पण एक व्हिडिओ दाखवतो, मग सगळं खरं समजेल तुला.
हे पूर्वाचा आजार पण बघितलं आणि म्हणून मी दुसऱ्या कामाला गेलो आणि त्या आजारी बाईला मदत करायला थांबलो. यात काय चुकलं माझं?